आता सध्या गरज भारताला जी आहे मोदी सरकारचीच आहे. शिरूर मतदारसंघांना आढळराव पाटलांना निवडून देणं आपलं कर्तव्य आहे. गेल्या वेळी सिरियल बघून लोकांकडून चूक झाली. आढळराव पाटीलच निवडून येतील. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये तुमचं स्वागत. निवडणुकांचं वारं वाहू लागले, त्यातच निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्यात. महायुतीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आत्ता मी उभी आहे हडपसर विधानसभेत. या ठिकाणी महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार आहेत, तर दुसरीकडे मात्र त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे उभे आहेत. याच्यापैकी जर आपण पाहिलं तर यंदा भाजपचं मिशन 400 पारचा नारा दिला आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर, फॉर द पीपल न्यूजमध्ये तुमचं स्वागत. काय वाटतं तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी? हे बघा, आता आम्ही मी साधारण 1996 पासून वोटिंग करतोय. म्हणजे आता जवळजवळ 6व्या-7व्या वेळी मी लोकसभेसाठी वोटिंग करेन. दरवेळी असं असायचं की कोणतरी एक आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे जो आपल्याला आवडतोय आणि त्याला हे करायचं. पण यावेळीची परिस्थितीच वेगळी. यावेळी कसं आहे की आपल्याला एक स्थिर सरकार देण्यासाठी आपल्याकडे एक पंतप्रधान चा उमेदवार आहेत की जे आपल्याला माहिती आहेत की त्यांच्याकडे 10 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी आपल्याला काम करून दाखवलेलं आहे. 25 वर्ष आम्ही काँग्रेसची सत्ता बघितली. त्याच्यानंतर जी प्रगती होत गेली महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये, त्या BJPमुळे होत गेली. त्यांचं कार्य चांगलं आहे, त्यांना सहकार्य करणं आपलं सर्वांचं काम आहे. मोदींना पुन्हा पाहण्याची संधी आहे. त्यांनी पेन्शनचे कामं केलेत, काही सगळे सवलती लेडीजसाठी फार सवलती केलेत त्यांनी. त्यांचे आम्ही अभिमान मानतो, अभिमान करते. मग त्या मनाने आम्हाला मोदींनीच पंतप्रधान परत होऊन यावं ही आमची इच्छा आहे. मला फक्त एकच मनापासून वाटतं, नरेंद्र मोदीचं ते भाजप आहे ते संपूर्ण यावं मला भारतामध्ये. आता सध्या गरज भारताला जी आहे मोदी सरकारचीच आहे फक्त. अर्थातच नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान व्हावंसं माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनाही त्याची इच्छा असेल, सगळ्यांना वाटत असेल. कारण मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने प्रचंड प्रमाणात प्रगती केली आहे आणि एखादं सरकार असेल तर ते स्थिर असायला पाहिजे. आणि ते गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदीजींनी सरकार स्थिर दिलं आहे आणि आपल्या देशाची विकासाच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजी पंतप्रधान व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्रमुख पदाचा दावेदार म्हटलं तर आत्ता पंतप्रधान मोदी साहेबच आहेत. आता सिनियर सिटीजनसाठी आता जे पेन्शनची स्कीम आहे किंवा इतर शासकीय सोयी आहेत, काय आयुष्यमान घ्या, त्यांना इतर जो आरोग्यविषयी जे सोयी आहेत ते आत्ताच्या सरकारमुळेच आपल्याला मिळाल्यात. आजपर्यंत आपल्याला या सोयी घरपोच मिळाल्या. पूर्वीच्या आपल्याला ज्या काँग्रेसच्या सरकारमध्ये ज्या अडचणी होत्या त्या कधी सुटत नव्हत्या. यांनी थोड्या काळामध्ये भरपूर काय प्रगती करून लोकांची मनं जिंकलेली आहेत, काय त्यांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे असं माझं म्हणणं पडलं, शिरूर मतदारसंघांना आढळराव पाटलांना निवडून देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आता कोणता पक्ष बघायचा नाही, काही बघायचं नाही. आपल्याला फक्त बघायचं की आपले मोदीजींना जो पाठबळ देईल अशी व्यक्ती आपल्याला निवडायची. आता शिरूरमध्ये काय आहे, कोल्हे आहेत. गेल्या वेळी सिरियल बघून लोकांकडून चूक झाली आणि आपण वोट दिले आणि एक माणूस निवडून आला. पण यावेळी मात्र ती चूक होणार नाही. गेल्या वर्षी त्याच्या आधीचे 15 वर्ष ज्यांनी आपल्या शिरूरला साथ दिली त्यावेळी अनेक कामं घडवून आणली ते आपले आढळराव पाटील दादा पुन्हा एकदा उभे आहेत. त्यांना ह्यावेळी वोट जाणारच. आढळराव पाटील साहेब याच्या अगोदरसुद्धा शिरूर मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी खूपच प्रगती केली, खूप विकासाची कामं केली. शिरूर लोकसभा मतदारसंघात एके वेळी असं बोललं जायचं की आढळराव पाटील साहेबांच्या विरुद्ध कोणी उभा केला या देशामधला तरी तो निवडून येणार नाही आणि आढळराव पाटीलच निवडून येतील अशी एक जनमानसात प्रतिमा त्यांची होती. महायुतीच्या उमेदवारांना आपण निवडून आणलात तरच नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होतील. सर्व लोकांना माझी विनंती आहे की त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. कालचाच निर्णय राजसाहेब ठाकरेंचा बघितला गेला तर राजसाहेब ठाकरेंनी कालचाच निर्णय सांगितला आहे की माझा बिनशर्त पाठिंबा आहे. त्याच्या पाठीमागे एवढे सगळे कार्यकर्ते बिनशर्त जर उभा राहत आहेत तर आपल्या सामान्य नागरिकांनी एक विचार केला गेला पाहिजे.
जर पुन्हा एकदा भारत आणखीन मोठ्या लेवलला नेऊन ठेवायचं असेल तर आपल्याला नक्कीच पंतप्रधान साहेबांना पाठिंबा देणं गरजेचं आहे, मोदी साहेबांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण मोदीजींनी जसं तरुणांसाठी जे कार्यक्रम राबविले आहेत तसं ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा कार्यक्रम राबविले आहेत. आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात पूल झाले, रस्त्याचे लाखो किलोमीटर रस्त्याची कामं झालीत, धरणांची कामं झालीत, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था झाली. कित्येक लोकांच्या घरांमध्ये अंधार होता, तिथे दिव्याची व्यवस्था झाली. किती लोकांच्या घरात चुली होत्या, तिथे मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांना गॅसची सुविधा उपलब्ध झाली. त्याच्यानंतर आपण डिजिटल भारतच्या दिशेने आपण आपली वाटचाल सुरू आहे. त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट. आहे ना, प्रत्येक ठिकाणी मार्केटवर देशाचा विकास अवलंबून असतो आणि ते मार्केट आज सुव्यवस्थित आहे. त्याच्यामुळे देशाची आर्थिक प्रगती होत आहे आणि देश स्थिर आहे. कारण देश ज्यावेळेस स्थिर असेल, राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या जर प्रगतीपथावर असेल तर देशाचा विकास होतो. आणि आज देश विकासाच्या प्रगतीवर आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तर गेल्या 10 वर्षाचा जर आढावा घेतला गेला तर पहिला आहे डिजिटल इंडिया, दुसरा आहे G20ची परिषद, तिसरा आहे आपल्या मोदी साहेबांना पूर्ण विश्वामधून जे ऑस्ट्रेलिया असेल, इंग्लंड असेल, जे मोठी मोठी किंवा स्टेट्स आणि कंट्रीज आहेत त्यांनी त्यांची मान्यता दिलेली आहेत. लेटेस्ट त्यांना काही अवॉर्ड्स मिळालेले आहेत. हे आपलं एक दुर्दैव आहे की आपल्या इंडियातील काही लोकांना, म्हणजे हिंदुस्थानमधील काही लोकांना ते कळत नाही आहे आणि ते काही गोष्टींच्या पाठीमागे धावत आहेत. तर ह्याचा जरूर विचार केला गेला पाहिजे. तिसरं समीकरण आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. IT सेक्टरमध्ये बघा, एवढ्या नवीन नवीन संधी आता उपलब्ध होत आहेत, नवीन नवीन स्किल डेव्हलपमेंट होत आहे. लोकांना आता ही एकच निवड करायची की आपल्याला हा पंतप्रधान हवा आहे का अशी एक कडबोळ हवं आहे की जिकडे त्यांना स्वतः माहीत नाही. एकही पक्ष त्याच्यातनं असा नाही की जो स्वतः 272 पण लढवत असेल की जेणेकरून त्यांचा स्वतःचा पंतप्रधान बनेल. जे भाजपची सत्ता आली ती आज भयंकर ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे भारतात ते मनुष्याची इच्छा होती प्रत्येकाची राम मंदिर व्हायलाच पाहिजे, ते होऊन गेलं. त्यामुळे भारतीय हिंदू लोक जे आहेत खूप मनापासून आनंदात आहेत. त्यांना फार समाधान वाटलं ते झालं ते. आणि जे मतदारसंघात जे तुमचे जे आलेले आहेत ते तुमचे हे जे आपले भाजपाचे उमेदवार 100% यावं माझी मनापासून इच्छा आहे. कॅमेरा पर्सन रोहित वनकट्टेसह मी प्रतीक्षा ननावरे, फॉर द पीपल न्यूज.